आता कॉन्फिस्केशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ जप्ती किंवा मालमत्ता जप्त करणे. कॉन्फिस्केशन हा शब्द कॉन्फिस्केट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्फिस्केशन म्हणजे कायदा किंवा अधिकाऱ्यांद्वारे एखादी वस्तू किंवा मालमत्ता नियमभंग किंवा बेकायदेशीर कृतीमुळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया. म्हणजेच काही कारणास्तव वस्तू अधिकृतपणे काढून घेणे. इंग्लिश मीनिंग द ॲक्ट ऑफ टेकिंग अवे प्रॉपर्टी बाय ऑथॉरिटी ॲज अ पनिशमेंट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कॉन्फिस्केशन ऑफ मोबाईल फोन्स वॉज डन इन दी एक्झाम हॉल. परीक्षागृहात मोबाईलची जप्ती करण्यात आली. इथे कॉन्फिस्केशन म्हणजे नियम मोडल्यामुळे मोबाईल काढून घेण्याची प्रक्रिया. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. जप्ती मीन्स ए. कॉन्फिस्केशन, बी. कॅल्क्युलेशन, सी. असोसिएशन, डी. अँटिसिपेशन. आता कॉन्फिस्केटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ जप्तीशी संबंधित किंवा जप्ती करणारा. कॉन्फिस्केटरी हा शब्द कॉन्फिस्केट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्फिस्केटरी म्हणजे असा कायदा, कर किंवा नियम जो इतका कठोर असतो की त्यामुळे लोकांची मालमत्ता किंवा संपत्ती जप्त होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजेच जप्ती घडवून आणणारा किंवा जप्तीशी संबंधित असा अर्थ. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू ऑर इन्व्हॉल्विंग द सीजर ऑफ प्रॉपर्टी बाय ऑथॉरिटी. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड अ कॉन्फिस्केटरी टॅक्स पॉलिसी. सरकारने जप्ती करणारी करनीती आणली. इथे कॉन्फिस्केटरी म्हणजे असा कर जो खूप जास्त असून संपत्ती जप्त होण्यास कारणीभूत ठरू शकतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॉन्फिस्केटरी मीन्स ए. फेअर, बी. रिलेटेड टू सीजर, सी. फ्रेंडली, डी. स्मॉल. आता कंटॅमिनेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ दूषित करणे किंवा प्रदूषित करणे. कंटॅमिनेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कंटॅमिनेट म्हणजे एखादी गोष्ट घाणेरडी किंवा हानिकारक बनवणे, विशेषतः पाणी, हवा, अन्न किंवा वातावरण. जेव्हा शुद्ध गोष्टीत घाण, रसायने किंवा हानिकारक पदार्थ मिसळले जातात तेव्हा कंटॅमिनेट वापरतात. इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग डर्टी ऑर हार्मफुल बाय ॲडिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस. आता सिनोनिम्स पाहूया. पल्यूट, पॉयझन, इन्फेक्ट हे शब्द गंदा किंवा हानिकारक बनवणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. प्युरिफाय, क्लीन, सॅनिटाईज हे शब्द साफ किंवा शुद्ध करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, फॅक्टरीज कंटॅमिनेट द रिव्हर वॉटर. कारखाने नदीच्या पाण्याला दूषित करतात. इथे कंटॅमिनेट म्हणजे पाण्यात घाण आणि हानिकारक पदार्थ मिसळणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कंटॅमिनेट मीन्स ए. क्लीन, बी. मेक डर्टी ऑर हार्मफुल, सी. रिपेअर, डी. बिल्ड. आता कंटॅमिनेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ घाण मिसळणे किंवा प्रदूषण. कंटॅमिनेशन हा शब्द कंटॅमिनेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कंटॅमिनेशन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये घाण, हानिकारक पदार्थ किंवा अशुद्धता मिसळणे. जेव्हा पाणी, हवा, अन्न किंवा कोणतीही शुद्ध वस्तू घाणेरडी किंवा हानिकारक बनते तेव्हा त्याला कंटॅमिनेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग दी ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ मेकिंग समथिंग डर्टी ऑर हार्मफुल. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य, वॉटर कंटॅमिनेशन इज डेंजरस फॉर हेल्थ. पाण्याचे प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. इथे कंटॅमिनेशन म्हणजे पाण्यात घाण किंवा हानिकारक पदार्थ मिसळले आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कंटॅमिनेशन मीन्स ए. क्लेनलीनेस, बी. प्युरिटी, सी. पोल्युशन, डी. रिपेअर. आता कंटॅमिनेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ दूषित,
प्रदूषित, अशुद्ध. कंटॅमिनेटेड हा शब्द कंटॅमिनेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कंटॅमिनेटेड म्हणजे अशी गोष्ट ज्यामध्ये घाण, हानिकारक पदार्थ किंवा अशुद्धता मिसळलेली आहे. जेव्हा पाणी, अन्न, हवा किंवा कोणतीही वस्तू स्वच्छ न राहता घाणेरडी किंवा हानिकारक बनते तेव्हा कंटॅमिनेटेड वापरतात. इंग्लिश मीनिंग मेड डर्टी और हार्मफुल बाय पोल्युशन और इम्प्युरिटीज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रिव्हर वॉटर इज कंटॅमिनेटेड. नदीचे पाणी दूषित आहे. इथे कंटॅमिनेटेड म्हणजे पाण्यात घाण किंवा हानिकारक पदार्थ मिसळले आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटॉनिम ऑफ कंटॅमिनेशन: ए. पोल्युशन, बी. प्युरिटी, सी. इन्फेक्शन, डी. डर्टीनेस. आता कॉन्ट्रीब्यूट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: योगदान देणे किंवा मदत करणे. कॉन्ट्रीब्यूट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे एखाद्या कामात, कार्यात किंवा उद्दिष्टात आपला वाटा उचलणे किंवा मदत करणे. जेव्हा आपण पैसे, वेळ, मेहनत किंवा कल्पना देऊन एखाद्या गोष्टीत सहभाग घेतो तेव्हा कॉन्ट्रीब्यूट वापरतात. इंग्लिश मीनिंग टू गिव्ह ऑर ॲड समथिंग टू हेल्प अचीव अ रिझल्ट. आता सिनॉनिम्स पाहूया. डोनेट, गिव्ह, सपोर्ट हे शब्द मदत करणे किंवा काहीतरी देणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. विथहोल्ड, टेक, इग्नोर हे शब्द न देणे, घेणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी कॉन्ट्रीब्युटेड मनी टू चॅरिटी. तिने दानासाठी पैसे दिले. इथे कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे तिने आपल्या पैशांद्वारे मदत केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनॉनिम ऑफ कॉन्ट्रीब्यूट: ए. इग्नोर, बी. डोनेट, सी. टेक, डी. हाईड. आता आपण ॲन आयर्न हँड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग स्ट्रिक्ट ऑर फर्म कंट्रोल, रूलिंग विथ हार्श डिसिप्लिन. मराठी मीनिंग कठोर आणि कडक नियंत्रण. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप कडकपणे नियम लागू करते आणि कोणतीही सवलत देत नाही तेव्हा ॲन आयर्न हँड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, द प्रिन्सिपल रन्स द स्कूल विथ ॲन आयर्न हँड. अर्थ: मुख्याध्यापक शाळा खूप कडकपणे चालवतात. स्पष्टीकरण: कडक शिस्त ठेवण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, द रूलर गव्हर्न्ड द कंट्री विथ ॲन आयर्न हँड. अर्थ: शासकाने देशावर कठोर नियंत्रण ठेवले. स्पष्टीकरण: कठोर आणि कडक शासन दाखवण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲन आयर्न हँड म्हणजे कठोर आणि कडक नियंत्रण. अर्थ: स्ट्रिक्ट ऑर फर्म कंट्रोल, हार्श डिसिप्लिन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲन आयर्न हँड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मोकळे नियंत्रण, बी. कठोर आणि कडक नियंत्रण, सी. सौम्य वागणूक, डी. निष्क्रियता. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲज हार्ड ॲज नेल्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हेरी टफ, स्ट्रॉंग और इमोशनली हार्ड. मराठी मीनिंग खूप कठोर, मजबूत किंवा भावना न दाखवणारा. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप कणखर, मजबूत किंवा भावना दाखवत नाही तेव्हा ॲज हार्ड ॲज नेल्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, माय ग्रँडमदर इज ॲज हार्ड ॲज नेल्स डिस्पाईट हर एज. अर्थ: माझी आजी वय असूनही खूप कणखर आहे. स्पष्टीकरण: तिची ताकद आणि कणखरपणा दाखवण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, ही इज ॲज हार्ड ॲज नेल्स वेन इट कम्स टू बिझनेस डिसिजन्स. अर्थ: व्यवसायाच्या निर्णयांमध्ये तो खूप कठोर असतो. स्पष्टीकरण: तो भावना न दाखवता कठोर निर्णय घेतो म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲज हार्ड ॲज नेल्स म्हणजे खूप कणखर किंवा कठोर. अर्थ: व्हेरी टफ, स्ट्रॉंग और इमोशनली हार्ड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲज हार्ड ॲज नेल्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप मऊ स्वभाव, बी. खूप कणखर किंवा कठोर, सी. खूप आनंदी, डी. गोंधळलेला. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण समजून घेऊया आर्गस आईड हा वाक्प्रचार. इंग्लिश मीनिंग व्हेरी वॉचफुल अँड ऑब्झर्वंट. मराठी मीनिंग
खूप जागरूक आणि बारकाईने लक्ष ठेवणारा. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप सावध असते आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवते तेव्हा आर्गस आईड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द टीचर वॉज आर्गस आईड ड्युरिंग दी एक्झाम. अर्थ: परीक्षेदरम्यान शिक्षक खूप बारकाईने लक्ष ठेवत होते. स्पष्टीकरण: कॉपी होऊ नये म्हणून शिक्षक खूप जागरूक होते, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द गार्ड केप्ट ॲन आर्गस आईड वॉच ऑन द बिल्डिंग. अर्थ: रक्षकाने इमारतीवर खूप बारकाईने लक्ष ठेवले. स्पष्टीकरण: सुरक्षेसाठी सतत लक्ष ठेवले गेले, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: आर्गस आईड म्हणजे खूप जागरूक आणि लक्ष ठेवणारा. अर्थ: व्हेरी वॉचफुल अँड ऑब्झर्वंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: आर्गस आईड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. निष्काळजी. बी. खूप जागरूक आणि लक्ष ठेवणारा. सी. आळशी. डी. गोंधळलेला. योग्य उत्तर कमेंट करा.